आपण पाठिंबा देत आहे। युवक आहे आणि युवकांची ही संघटना आहे म्हणून एक युवकांना त्यांनी पाठिंबा दिला आहे। कारण की 17वी लोकसभा मध्ये पहिल्यांदा अमरावती जिल्ह्यामध्ये 17 खासदार आतापर्यंत आमच्या जिल्ह्यामध्ये झाले, पण त्या 17 लोकसभाचे खासदारांना जर आपण पाहिलं ते सगळे 50चे वरचेच खासदार आहे आणि हे युवक आहे। म्हणून या संघटनांनी एक युवकाला, एक युवतीला जे 30-32 वर्षाची आहे तिला समर्थन दिला, म्हणून त्यांच्या मनापासून त्यांचं स्वागत करते आणि धन्यवाद करते। युवक आहे आणि युवक म्हणून या जिल्ह्याचा विकास करण्याची ताकद माझ्या आतमध्ये आहे। ज्या पद्धतीने गेल्या 9 वर्षापासून जीवाचं रान करत आहे। अरे कोणता फंक्शन असो, कोणतं दुःख असो, कोणत्या गावामध्ये आग लागली, कोणत्या गावामध्ये समस्या आली, कोणाचे पोरीची प्रॉब्लेम आली, कोणाचं पोलीस स्टेशनचं काम असलं, कोणत्या बाईला अत्याचार झाला, कोणती मुलगीवर त्याच्या कॉलेजमध्ये अत्याचार झाला, त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये नवनीत राणा गेल्या तळमळीने आणि मनापासून त्या लोकांचे काम करत आहे। मी विकास कामं तुम्हाला सांगू शकत नाही की मी विकास काय कामं केले, पण हे नक्की माझी तळमळ या जिल्ह्याबद्दल, माझा विकासाचा धोरण, विकासाचा प्रश्न या जिल्ह्याला घेऊन मी या मैदानात उतरली आहे। ही आवाज हे फक्त नवनीत राणाची आवाज नाही आहे, प्रत्येक तो व्यक्ती या जिल्ह्यामध्ये राहणार आहे हा प्रत्येक स्थानिकांची आवाज बनून या मैदानात उतरली आहे। कारण की गेल्या किती वर्षापासून या जिल्ह्यामध्ये जेवढेही लोक कार्यकर्ता करत आहे, अरे मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, बरेचसे लोक गेल्या किती वर्षापासून या जिल्ह्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। प्रत्येक मोठ्या पक्षामध्ये ते काम करत आहे, पण बाहेरचा व्यक्ती एक पार्सल म्हणून आमच्या जिल्ह्यात येते आणि आमचे इकडचे जे खरे कार्यकर्ता आहे, खरोखर कार्यकर्ता ज्यांनी दिवस रात्री या जिल्ह्याच्या लोकांसाठी काम केले, ते सगळे बाजूनी ठेवून बाहेरच्या पार्सलला आयता येऊन बॅग उचलून आमच्या जिल्ह्यामध्ये आला आणि त्याला आपण खासदार बनवला। मग लोकल कार्यकर्त्यांचं भविष्य काय? जर बाहेरचे लोक येऊन इथे आमदार खासदार बनत असेल तर इकडचे कार्यकर्त्यांचं भविष्य काय होत असेल, हे प्रश्न विचार करण्यासारखा आहे। कारण की गेल्या किती वर्षापासून या खासदारांनी फक्त बॅग उचलण्याचं काम केलंय। सातारावरून बॅग उचलला बुलढाण्यावरून बॅग उचलला अमरावती, पण हे लक्षात घेतलं पाहिजे त्यांचेच पक्षाचे कार्यकर्त्यांनी त्यांनी सुद्धा डोक्यात घेतलं पाहिजे। अरे जो व्यक्ती सातारा जिल्हा सोडलं, बुलढाणा आला, तो बुलढाण्यावरून परत साताराचे कार्यकर्त्यांचा चेहरा कधी या माणसांनी पाहिला नाही। बुलढाणा सोडली, अमरावती आला, त्या अमरावतीवरून बुलढाण्याचे कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा चेहरा या माणसांनी पाहिला नाही। जर अमरावती सोडली तर अमरावतीचे शिवसेनाचे कार्यकर्त्यांचे चेहरे आणि अमरावतीचे लोकांचे चेहरे हा व्यक्ती कधीच पाहणार नाही। या गोष्टीवर आपण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। आणि गेल्या 2014 मध्ये जेव्हा माझा पराभव झाला, अरे मी स्थानिक आहे, हारली तरी इथे राहणार आहे, जिंकली खासदार झाली तरी मी इथे राहणार आहे। हारली म्हणून त्यांच्या सुपुत्रासारखं मी दर्यापूर सोडून मुंबईला चालली गेली नाही। आता त्यांच्या मुलाचा चेहरा अमरावतीमध्ये दिसत आहे। अरे जो फक्त जिंकणे आणि हारण्यासाठी जिल्ह्याचा वापर करते तो तुमचा आणि आमचा विकास कसा करीन? अरे जर एवढा अनुभवी व्यक्ती असता, मी त्यांच्या वयाचा मान करतोय कारण की ते माझ्या वडिलांच्याही पेक्षा मोठ्या वयाचे आहे। माझे आजोबाई तुम्ही म्हणू शकता, कारण की माझे वडिलांची पेक्षा मोठ्या वयाचे आहे आणि 75-80 वर्ष म्हणजे माझ्या आजोबाचेच वयाचे आहे। आणि त्या व्यक्तींना मी एकच विनंती करीन, आता काही तुमच्या आतमध्ये काही शक्ती राहिली नाही, अभी बच्चों को हाथ दो, बच्चों का बड़े होने का टाइम आ गया है, बुजुर्गों ने घर में बैठकर आशीर्वाद देने का टाइम आ गया है। इसलिए उनको मैं सिर्फ विनंती करूंगी, इस बार जे माझे मुद्दे आहेत, चंदू काका, राठोड बाबा, भैया, त्यांनी 10 वर्षामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये काय दिवे लावले त्यांना माझ्या समोर उभे करा आणि त्यांना विचारा की 200 गावाचे नाव त्यांनी तोंडी पाठ
घेऊन मला दाखवा आणि मी त्याच्या समोर उभी राहते. त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा काही पट मोठा, माझा वय जेवढा आहे त्यांचा अनुभव तेवढा आहे. त्यांनी फक्त माझ्या समोर माझ्या जिल्ह्याचे 200 नावं त्यांचे तोंडी पाठ दाखवा आणि मी त्यांना दाखवीन इथून ते मेलघाट पासून टेंभुरसोंडा पासून चांदूर बाजार, करसगाव, सिरसगाव, वंडेर, गंगाई, यवदा, भातकोली, अंजनगाव बारी, अंजनगाव सुरजी, अमरावती. त्यांनी फक्त इथे राहून अरे जो व्यक्ती 10 वर्षामध्ये 200 गावापर्यंत पोहोचला नाही तर त्यांना कार्यकर्त्याची ओळख. अरे साधा सुधाचा एक उदाहरण तुम्ही घ्या. आमच्या जिल्ह्यामध्ये पत्रकार किती आहे? किती पत्रकार आहे आमच्या जिल्ह्यामध्ये? त्या पत्रकारांचे नाव सुद्धा या व्यक्तींना माहित नाही. ते पत्रकार कोणते पत्रासाठी काम करत आहे, कोणते न्यूजपेपरसाठी काम करत आहे. जर त्यांना त्यांचे नाव माहित नाही तर तुमचे आणि आमचे नाव कुठून माहित पडणार आहे? तुमचे आणि आमचे प्रश्न कसे माहित पडणार आहे? म्हणून हा मुद्द्याचे प्रश्न आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हा महत्वाचा प्रश्न माझ्या जिल्ह्याचा आहे आणि मी आपल्याला गवाही देते आणि मी आपल्याला शब्द देते, ज्या दिवशी मी खासदार झाली त्याचे 1 वर्ष तुम्ही मोजून घ्या. इथे एअरपोर्ट विमानाची लँडिंग मी तुम्हाला करून दाखवेन. कारण की थोडी ताकद घेऊन, थोडी मजबूतीने त्या मैदानात मी उतरली आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करेन, मग एअरपोर्टचा विषय असो, मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा, हे म्हणता अनुभवी आहे. अरे अनुभवी व्यक्ती आहे, मला माहिती आहे मला त्यांच्यासारखा अनुभव नाही आहे. अरे अनुभवाचा काय फायदा जर माणूस निकम्माच आहे? अनुभवाचा फायदाच कायचा आहे जेव्हा त्याला कामच करायचं नाहीये? अनुभवाचा फायदा कशाचा आहे जेव्हा त्यांनी जिल्ह्यामध्ये राहायचं नाहीये? हा सगळे मुद्दे खूप महत्वाचे आहे आणि म्हणून या तडमडीने एवढे तडमडी तुमच्या समोर सांगत आहे. कारण की गेल्या 9 वर्षापासून जीवाचा रान या जिल्ह्यासाठी करत आहे, दिवस रात्र हे करत आहे. अरे लहान बाळ हातात असताना प्रत्येक गावामध्ये 1750 गावामध्ये पोहोचून एक वेळा नाही 4 वेळा एक गावामध्ये जाऊन भेट दिली. प्रत्येक गावामध्ये त्यांचे प्रश्न जर तुम्ही दर्यापूरमध्ये विचारले की अंजनगावमध्ये प्रश्न काय आहे, बेलघाटचे प्रश्न काय आहे, हरिसाळचे प्रश्न काय आहे, चिखलदऱ्याचे प्रश्न काय आहे, दिवसाचे प्रश्न काय आहे, नेरपिगडाईचे प्रश्न काय आहे, प्रत्येक गावाचा अभ्यास करून प्रत्येक चौकामध्ये काय केलं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये काय पाहिजे, आपल्या तपोनमध्ये काय त्यांची समस्या आहे, प्रत्येक गावाचा अभ्यास करून या मैदानात मी मेहनत केली आहे. म्हणून माझ्या स्थानिक सगळ्या मतदारांना माझं एकच आव्हान आहे की गेल्या 9 वर्षापासून ज्या तडमडीने मी काम करत आहे त्या तडमडीने जर 3 दिवस तुम्ही माझ्यासाठी दिले ते इमानदारीने तुमच्या एकही मत मी वाया जाऊ देणार नाही. प्रत्येक मताचा हिशोब मी तुम्हाला विकास करून माझ्या जिल्ह्याचा तुम्हाला करून दाखवेन. एवढा विश्वास मी तुम्हाला देते. अडसूळ साहेब पडले. 2014 मध्ये एक लाट होती, त्या लाटेमध्ये माझा पराभव झाला. पण 5 वर्ष या मतदारसंघामध्ये फिरत असताना कोणालाही मी माझ्या चेहऱ्यावरून कोणाला महसूस होऊ दिला नाही की मी पडली आहे. तुम्ही मला मतदान नाही केला, तुम्ही माझा साथ नाही दिला, की तुम्ही माझ्या सोबत उभे राहिले नाही. एकही व्यक्ती पूर्ण 5 वर्षामध्ये सांगू शकत नाही की नवनीतच्या चेहऱ्यावर राग आम्हाला आमच्यासाठी दिसलं. अरे मी आजही दुसऱ्या पक्षाच्याही लोकांचे मनापासून धन्यवाद करते, जेही उपरवाला करते. रवी भाऊने आपल्या चिन्हाची कहाणी तुम्हाला सांगितली. त्या दिवशी ज्या दिवशी माझा चिन्ह बदलला, पूर्ण दिवशी माझ्या डोळ्यामध्ये आसू होते की त्या चिन्हासाठी मी दिवस रात्र एक केला आणि प्रत्येक गावामध्ये माझं चिन्ह पोहोचून दिलं. आता मी कशी करीन? मी माझं चिन्ह त्या गावापर्यंत, त्या महिलापर्यंत, त्या घरापर्यंत माझं चिन्ह कसं पोहोचीन? मग देव जे करते, माझा विश्वास त्या देवावर आहे. देवानी जे ठरवलं तेच होणार आहे. आणि देवानी कधीही आधी कधी झाला नाही की मशीनवर कोणत्या उमेदवाराची फोटो आली आहे, पानं जर विसरलं तर 12 नंबरची बटन आठवून ठेवा. जर बटन नंबर आठवून राहिला नसेल तर त्याच्यामध्ये उमेदवाराची फोटो सुद्धा आहे. हा चेहरा ठीकठाक आहे, तो विसरण्यासारखा नाहीच आहे. आणि या जिल्ह्याची सून म्हणून, आपली बहीण म्हणून मी या जिल्ह्याचे प्रत्येक लोकांचे मनात कुठे ना कुठे मी एवढा स्थान जरूर निर्माण केला आहे. तर त्या मेहनती जर तुम्ही तुमचे विचार केला की जर माझी सूननी एवढी मेहनत केली असती तर सासरं म्हणून मी काय केलं असतं माझी सुनीसाठी,
जर माझी मुलीनी एवढी मेहनत घेतली असती तर मी माझी मुलीसाठी काय करणार आहे, काय करू शकते. जर मी माझी बहीण अशी उभी असती तर मी माझी बहीणसाठी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, जर ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणलं तर नक्की यावेळी ते परत एक इतिहास आपण या जिल्ह्यामध्ये परत एकदा आणू शकतो. एवढाच विश्वास मी तुम्हाला देऊ शकते. रवी भाऊ अपक्ष आमदार असताना जर बंजारा मतदारसंघाला, ग्रामीण मतदारसंघाला शहराचा रूप देऊ शकते तर नक्की मी माझ्या तळमळीने, आपण आपल्या विकासाने, विजननी या मतदारसंघामध्ये, या जिल्ह्यामध्ये जे घडून आणायचं आहे ते नक्की त्याच्यासाठी 100% तळमळीने मी काम करेन. फक्त तुम्हाला विनंती करते की यावेळी 2014 मध्ये ज्या पद्धतीने माझा पराभव झाला, एक युवकाला तुमची साथची, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. युवकांचे फक्त बॅनर आणि पोस्टरवर वापर न करताना त्यांना हाताला तुम्ही मजबूत करण्याचं काम यावेळीच करा. कारण की तुम्ही जर हात नाही दिले तर आमच्यासारखे युवक कधीही मैदानात उतरून समोर येण्याचा प्रयत्न कधी करणार नाही. म्हणून युवकांना जर समोर जायचं संधी द्यायची असेल तर सगळ्या मोठ्यांनी आमच्यासोबत उभे राहून आम्हाला आशीर्वाद देण्याची कृपा करावी. आणि किती लोकांना इथे वाटते जर आपण, मी या जिल्ह्याची खासदार जर झाली तर किती लोकांना असं वाटतं मी माझ्या जिल्ह्याचा विकास करू शकते, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्या. नाही, सेनेचे लोक आमचे विरोधक नाहीये. जेही माझ्या जिल्ह्यामध्ये राहते तो आमच्याच परिवाराचे लोक आहे. हा बाहेरचा आहे, हे चाललं जाईल आणि घरचे इथेच राहील. ते घरच्या लोकांना आमच्या सोबत नेहमी काम पडणार आहे आणि त्यांचे कामी आम्ही पडू, आमचे काम आम्ही जेव्हा आम्हाला गरज पडी ते आमचे कामी पडणार आहे, हे तर नक्की आहे. बाहेरच्या लोकांसोबत आमचा विरोध आहे. घरचे कोणत्याही पक्षाचे नेत्यांसोबत, कोणत्याही कार्यकर्त्यांसोबत आमचा विरोध नाही. त्यांनाही आमचा परिवार समजून मी समोर कधीही त्यांना माझी गरज पडली, आपली गरज पडली तर आम्ही त्यांच्यासोबत तसेच उभे राहू. म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन आणि तुम्ही सगळे मला आशीर्वाद द्या एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करते. आणि हे विनंती एक बहिणीकडून आहे, हा विनंती एक तुमच्या घराची सून समजून आहे, हा विनंती एक युवा म्हणून आहे आणि हा विनंती एक महिला म्हणून आहे. अरे लहान लहान बाळ गाडीमध्ये सोडून मी जिल्ह्याचे दौऱ्यावर निघायची आणि माझे बाळ गाडीमध्ये रडायचं आणि मी मंचावर उभी राहून भाषणं द्यायची. ते विसरू नका. तेवढी तळमळ, तेवढी मेहनत जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर नक्की तुम्ही मला मतदान नक्की कराल एवढा विश्वास तुमच्याकडून घेते. आणि या युवक संघटनेला माझ्याकडून त्यांच्या भविष्यासाठी, कारण की एक युवक समोर आला तर नक्की एक युवक दुसरे 100 युवकांना समोर आणण्याचा प्रयत्न करीन, हे मी तुम्हाला विश्वास देते आणि गवाही देते. आणि एवढंच बनून मी माझ्या शब्दाला चंदू काका, राजू भैया वर्मा, गणेश काका राव, आमचे चंदू काका, बाबा राठोड भैया आणि आमचे सगळे बुजुर्ग आदरणीय पदाधिकारी, काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI, शेतकरी संघटना, मनसे आणि RPI, राजेंद्र भाऊ गवईकर, सगळ्यांनी जी आईसोबांनी मला समर्थन दिलं त्याच्याबद्दल सगळ्यांचा मनापासून धन्यवाद करते आणि आभार. धन्यवाद.